ओम श्री गुरुभ्यो नमः. आता मी मनशक्तीचे विज्ञानानंद यांनी लिहिलेल्या जीवनगीता या पुस्तकातील अध्याय 6चं वाचन करणार आहे. या पाठाचं नाव आहे संयमानं मन वळवा. 6वा अध्यायाचा सारांश असा आहे. Pragmatic carefully rejects enjoyment but faultlessly accepts satisfaction. या वाक्याचा अर्थ असा आहे की शहाणा माणूस काळजीपूर्वक सुख अतिसुख नाकारतो पण समतोल स्वीकारतो. 5व्या अध्यायात आपण पाहिलं की सुखाचं रूपांतर दुःखात होतं. पण इथे या वाक्याचा अर्थ आहे की शहाणा माणूस फक्त सुख नाकारून थांबत नाही, तर तो एक पाऊल पुढे टाकतो. तो म्हणतो, मी समाधानाच्या मार्गाने जाईन. समाधानाच्या तिथेच ध्यान येतं. 6व्या अध्यायात अतिशय सुरेख असं ध्यान मार्गाचं वर्णन केलेलं आहे. एकदा तुमचं कर्म तुम्ही चुकलात, ज्ञान घेतलं नाही, आता भक्तीचा मार्ग तरी स्वीकारा. कुठेतरी श्रद्धा ठेवा, ज्ञानावर, कर्मावर किंवा भक्तीवर. कशावरही श्रद्धा ठेवायची नाही हे बरोबर नाही. हा जो 6व्या अध्यायातला उपाय सांगितला आहे की तू ध्यान कर, शांत रीतीनं बस. ज्ञानेश्वरांनी त्याचं अप्रतिम वर्णन केलं आहे. मला गुलाबजाम आवडतात, पेढे आवडतात किंवा मला चॉकलेट्स आवडतात. त्याचा हव्यास मला झाल्यानंतर त्याचा तो दुष्परिणाम आहे, तो कसा टाळायचा? हा खरा प्रश्न आहे. मग काय करायचं? तिथे पुन्हा एक गमतीदार गोष्ट आहे की तू घेतानाच अशी वृत्ती घेतली असशील की मला पेढे आणि भुसा एकच आहे, काही खाल्ले तरी सारखेच. अशावेळी तुम्ही 100 पेढे खाल्लेच नाहीत आणि खाल्लेत त्याच्याशी तुम्ही लिप्त झाला नाहीत, त्या सुखाला चिकटलाच नाहीत, तर दुःखाचा परिणाम कधी होणार नाही. हा जो मार्ग आहे की मी एखादं सुख घेतो आहे पण घेतानाच सुख म्हणून घेतलं नाही, तर त्याचं रूपांतर दुःखात होणार नाही, याला म्हणायचं समाधान. ही स्थिती प्रत्यक्ष येऊ शकते की नाही? तर काही जणांच्या बाबतीत येते, बाकीच्यांच्या बाबतीत येत नाही. म्हणून बहुसंख्याने असं करायचं की अशी स्थिती येतच नाही तर ते बरोबर नाही. जनकाचं उदाहरण 3ऱ्या अध्यायात सांगून झालं आहे. कृष्णानं स्वतः सांगितलं आहे की आता या जगात जर मी काही करत असेन तर ते लोकोपयोगासाठी, लोकशिक्षणासाठी करतो, लोकांच्या उद्धारासाठी करतो. चांगलं का वाईट हे तुमच्या स्टँडर्डने तुम्ही सांगू शकता. माझ्या स्टँडर्डनं तुम्ही पाहिलं तर दिसेल. कृष्णाचे डोळे आम्ही दुर्दैवानं कुठून आणायचे? तिथे भक्तीची साधना सुरू होते. आम्ही म्हणायचं की हा वाईट करू शकणार नाही आणि त्याच्याबरोबर जायचं. दरवेळेला तुम्हाला श्रीकृष्ण कुठून येईल? तर 3रा मार्ग असा आहे, तो म्हणजे 6व्या अध्यायात कृष्णानं भक्तिमार्गातला ध्यानमार्ग सांगितला आहे. तो म्हणतो, तू ध्यानस्थ बस. लक्षात घ्या, ही जी अस्वस्थता वाटण्याच्या सुरुवातीला गती निर्माण होते, ध्यान ढळतं म्हणजे काय होतं? तर आपली गती बदलायला सुरुवात होते. ध्यान ढळलं की अस्वस्थता वाटेल, भूक वाटेल. का वाटते? तर बुद्धी ढळते, त्यामुळे सगळं वाटोळं होतं. ती बुद्धी ढळायला नको असेल तर त्याचा इलाज करण्याऐवजी, ती बुद्धी ढळायला नको असेल तर त्याला ध्यानाची प्रॅक्टिस करायला पाहिजे. म्हणजे नंतर त्याचा इलाज करण्याऐवजी यासाठी थोडी थोडी अशी सवय करायची. अशा स्थितीत जाण्याचा प्रयत्न करायचा की मला काही त्रास निर्माण होणार नाही, अशी मनाची समतोल स्थिती आणण्याचा प्रयत्न करायचा. त्यासाठी काय करावं लागेल याचं मी तुम्हाला सोपं उदाहरण देणार आहे.
मूळ गतिशून्य अवस्थेत जाणं म्हणजे ध्यान. आपल्याला वाटतं की अशी स्थिती कशी असू शकेल? आनंदही नाही, दुःखही नाही, तरी समाधान आहे. तर निसर्गानं रोज त्याच्यासाठी एक युक्ती तुम्हाला खूण म्हणून दिली आहे. दिवसभर मान अपमान, सुखदुःख यांच्या भोवऱ्यात सापडता. खूप खूप भोगता, खूप दुःख भोगता आणि रात्री 12 वाजता झोपेच्या आधीन जाता. झोप पूर्ण लागल्यानंतर स्वप्न पडतं, ही गोष्ट निराळी. पण ती स्थिती जर बाजूला ठेवली तर उरलेल्या शांत झोपेच्या वेळी तुम्हाला तुमचं नाव आठवतं का? नाही. गाव आठवतं का? मान, अपमान, तुम्ही कोणाचे पुत्र आहात? तुमचा पुत्र कोण आहे? तुमचा भाऊ कोण आहे? काही आठवत नाही. शांत, निरामय स्थिती. दिवसभर ज्या ॲक्टिव्हिटीज तुम्ही करत असता, गतीत हिंडत असता, हे सुख, ते दुःख असे सुखदुःखाचे उलटसुलट प्रकार होत असतात. ते ह्या अवस्थेत पूर्ण शांत अवस्थेत जातात. ती 4 तासांची शांत झोप पूर्ण झाल्याशिवाय पुढचे 24 तास तुम्ही कामच करू शकत नाही. ध्यान आणि झोप यातला फरक साधा आहे. झोप म्हणजे नाईलाजाने आलेलं ध्यान आहे. नाईलाजाने घेतलेली विश्रांती म्हणजे झोप. आणि सकाळी उठल्यानंतर हेतुशुद्ध झोप घेणं म्हणजे ध्यान. एखाद्या कृतीमध्ये अर्थ नसतो, तो हेतूमध्ये असतो. त्यानं फरक पडतात. अशा अवस्थेत आपण पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे की आपले विचार शुद्ध असण्यासाठी आपली कृती शुद्ध असायला पाहिजे आणि कृती शुद्ध होण्यासाठी आपल्या आकृतीमध्ये म्हणजे देहामध्ये प्रथम आपल्याला शांती कशी निर्माण होईल याचा विचार केला पाहिजे. हा विचार करताना 2 गोष्टी पुन्हा महत्त्वाच्या आहेत. एक गोष्ट म्हणजे जर तुमचं शरीर अशुद्ध असेल, तुमचे हेतू जर शुद्ध नसतील, तर तुम्हाला ध्यानात फारसं नीट बसताच येणार नाही. आणि दुर्दैवानं शुद्ध आकृती, शुद्ध शरीर, शुद्ध देह ही अतिशय कष्टाची गोष्ट आहे. आणि ती परिस्थिती माणसानंच आपलं स्वतःचं वाटोळं करून घेऊन निर्माण केली आहे. निरनिराळ्या इच्छांचे आघात आपल्या देहावर होत असतात. आपण पुढे जातो. अनेक तऱ्हेच्या इच्छा असतात. त्या चांगल्या आहेत का? त्यानं माझं कल्याण होणार आहे का? याचा काही विचार आपण करत नाही. शुद्धीच्या अवस्थेत ध्यान करायचं असतं. या ध्यानाचे अनेक प्रकार आहेत. मी कितीतरी ध्यानाचे प्रकार शोधून काढले म्हणण्यापेक्षा पक्के केले आहेत. त्यांचे अनुभव घेतले आहेत. आणि मग तुम्हाला जे काही सांगायचं आहे ते सांगतो आहे. 16 मनःशांतीच्या पद्धती आहेत. कुंडली ध्यान आहे, गायत्री मंत्रावरचं ध्यान आहे, अशा तऱ्हेचे ध्यान प्रकार आहेत. त्यांचे हेतू निराळे आहेत, परिणाम निराळे आहेत, त्यांची कार्ये निराळी आहेत. आता जर तुम्हाला आयुष्यामध्ये शक्ती आणि शांतीचा मेळ घालवायचा असेल तर काही शुद्धीची आवश्यकता आहे. मला नेहमी असं वाटतं की या वयात 14 वर्षानंतर काही चमत्कारिक भावना, स्पर्शाच्या भावना निर्माण होतात. या स्पर्शाची 3 रूपं आहेत. पती पत्नी, वात्सल्य आणि नेमकी आशीर्वाद शक्ती. याविषयी बोलून झालं आहे. पती पत्नीबद्दल मी बोलणार नाही, पण पर्यायाने मी तुम्हाला वात्सल्याच्या उदाहरणानं सांगणार आहे. चुंबन घेणं हे साधं उदाहरण घ्या. यामुळे अनेक प्रकारांनं वाटोळं होतं. लहान मूल असतं 1-2 वर्षाचं. जो येतो तो त्या मुलाचे मुके घेत असतो. ते मुलगं हैराण झालेलं असतं. ते म्हणतं, काय चाललं आहे? जो मोठा माणूस येतो तो माझ्या तोंडाजवळ काय येतो? त्याच्यात होतं काय? तुम्हाला एक मजेदार गोष्ट सांगतो. किती विलक्षण गोष्ट आहे पहा. 11% मेंदूचा भाग तुमच्या ओठात आहे. मेंदूशास्त्राप्रमाणे हाताच्या इतकाच महत्त्वाचा भाग म्हणजे ओठ आहे. एकदा ओठाचा आणि तिथे पाण्याचा संबंध आला
की स्मृती या पाण्यावर राहते. मुलाचं चुंबन घेतलं, पापा घेतला की काय होतं ते सांगतो. समजा एक आरसा आहे. या आरशासमोर एक सिंह किंवा अस्वल आहे असं समजा. त्या आरशात सिंहाचं किंवा अस्वलाचं प्रतिबिंब येईल. तो आरसा फुटला आणि त्याचे 100 तुकडे झाले. तर सिंहाची 100 प्रतिबिंब येतील की नाही? येतील. कितीही कण 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 बारीक केला तरी त्यात प्रतिबिंब येईलच. एक मोठं वडाचं झाड आहे. त्याच्या फांदीला तुम्ही वडाची फांदी म्हणता. छोटी छोटी काटकी, आणखीन छोटी काटकी, तिचा कण, त्या कणाकणापर्यंत वड असतो. पाण्याचा थेंब हा आरसाच असतो. आरशात प्रतिबिंब दिसतं, तसं पाण्यातही दिसतं. पाण्याला स्मृती असते. हे आता नवं संशोधन आहे. अनेक तऱ्हेनं हे संशोधन पुढं जात आहे. पण त्या पाण्याला जी स्मृती असते ती स्मृती घेऊन ते पुढे चालायचं असतं. आई मुलाला जवळ घेते, वात्सल्याने त्याचे चुंबन घेते आणि मुलाला सांगते, माझ्या राजा, तू लवकर मोठा हो. पिता येतो, जवळ घेतो आणि मुलाला तेच म्हणतो. आई वडील सोडून इतर कोणीही चुंबन घेतलं तर माझ्या पोटात गोळा येतो. काय होत असेल त्या मुलांचं? तो गुदमरून जात असेल. याचं कारण आई वडील आणि इतर माणसं यात फरक आहे. आई वडील म्हणतात, हा माझ्या वंशाचा दिवा आहे, पुढे मोठा होणार आहे, नाव काढणार आहे. आईवडिलांचं ते प्रेम निरभ्र प्रेम असतं. इतर कोणीही दुसरी माणसं त्या मुलाचा पापा घेतात आणि म्हणतात, मुलगा गोड आहे बरं का. आईवडील म्हणतात, हा आमच्या वंशाचा दिवा आहे. हा जो भावातला फरक आहे तो लक्षात घ्या. आपल्या स्पर्शाच्या दुरिच्छा असतात. पती पत्नी या नात्यानं पुढे त्याच करायच्या असतात. पण तिथे पोचेपर्यंत तिथे वळायचं नाही. कुठून येतात हे सगळे स्पर्शाचे विचार? चुकीच्या स्पर्शानं ते येत असतात. जो पापा घेतला जातो तिथून येतात. तिथनं ते इम्प्रिंट होतात. फक्त तिथनंच असं नाही, पूर्वजन्मातूनही येतात. पूर्वजन्म हा विज्ञानाला मान्य आहे. गर्भात असताना हे विचार येत असतात. म्हणून आम्ही पालकांना सांगत असतो, मुलगा पोटात असताना भलत्या गोष्टी बोलू नका, करू नका, योग्य ते करा. अचकट विचकट बोलू नका, चमत्कारिक बोलू नका. काही व्रत पाळायची असतात पुढच्या पिढीसाठी. त्याचबरोबर लहानपणीच्या आठवणी असतात. जितक्या लहानपणीच्या आठवणी तितक्या अधिक पक्क्या, असं आत्तापर्यंतच्या संशोधनातून आम्ही सांगितलं आहे. आम्ही अंधाराला भीतो कारण आईच्या पोटात असताना आम्ही अंधारात होतो. या सगळ्या स्मृती घेऊन आपण जगत असतो. म्हणून त्या मुलाला हेतूपूर्ण स्पर्शाशिवाय निदान पाण्याचा तरी स्पर्श होऊ नये असं मला वाटतं. हा मुलगा समर्थ व्हावा, मोठा व्हावा. आई अंगाई गीत म्हणते. बालगीत फार छान असतं. माझ्या राजा, तू मोठा होशील, पराक्रमी होशील, सरदार होशील, या देशाचा राजा होशील. मुली, तू मोठी होशील, झाशीची राणी होशील, नायटिंगल होशील. हा अर्थ त्यात असतो. त्यानं प्रेरणा मिळते. पण तुम्ही नुसतं गोड दिसतंय म्हणून मुलाच्या जवळ जाल तर वाटोळ होईल त्या मुलाचं. त्यामुळे फक्त त्याचा अहंकार वाढेल. दिसणं एवढीच अक्कल आहे का? तर तुम्ही छोट्या मुलाला स्पर्श करताना हेतू काय हे पाहिलं पाहिजेत. तुम्ही छोट्या मुलाला समजून घेतलं पाहिजेत. चांगल्या हेतूनं स्पर्श करून तुम्ही एखाद्या मुलाला बदलू शकता. पण चांगल्या हेतूनं जवळ जातं कोण? आणि म्हणून आपण हे सगळे मोह टाळले पाहिजेत. पाण्याचा जो अंश असतो तो आपण पूर्ण कोरडा करू शकतो का? कधी नाही. तोंड नेहमी ओलं असतं. तोंड कितीही कोरडं पडलं तरी थोडं ओल असतंच. हां, आपण कधी डॅम्बेसपणा केला, लुच्चेगिरी केली तर तोंडाला कोरडं पडतं.
पण थोडं पाणी शिल्लक असतंच. म्हणजे गोम काय आहे ते पहा. नवीन पाणी ज्यावेळी तुम्ही घोटभर पिता त्यावेळी पहिलं पाणी आत पोटात जातं. त्यावेळी पहिल्याचं प्रतिबिंब नवा जो पाण्याचा आरसा आहे त्यात पडून जातो. पाण्याला स्मृती असते, ह्याचा हा अर्थ आहे. पाण्याला स्मृती असते, त्यामुळे लचाण काय होतं, कंटिन्युटी अशी राखली असते. पाण्याला स्मृती असते त्यामुळे लचाण काय होतं, कंटिन्युटी अशी राखली जाते, हे लक्षात घ्या. हा कंटिन्युअस फ्लो किंवा पुढे चालत राहिलेला स्मृतीचा भाग आहे. हा स्मृतीचा चालत राहिलेला भाग गती निर्माण करतो निरनिराळ्या प्रकारे. हे आपण मागे पाहिले आहेत. आणि ह्या ज्या गती आहेत त्या नुसतंच तेज नसतं. जशी स्पर्शाची स्मृती तशी पाण्याची स्मृती. तुम्ही पहिल्यांदा मुलाला जे द्याल त्याचा ठसा असतो. पहिल्यांदा मुलाला जे द्याल त्याचा ठसा असतो. पहिल्यांदा मुलाला जर मांसाहार दिला तर तो मांसाहारी होईल. तुमच्यापैकी मांसाहार खाणारे किती लोक आहेत? काही जणांचे हात वर आहेत. मांसाहाराचा मुळातच तिटकार आहे असे किती लोक आहेत? काही जणांचे हात वर आहेत. आधी खात होते पण आता सोडलं आहे असे किती लोक आहेत? काही जणांचे हात वर आहेत. बघा, इथे तिन्ही प्रकारचे लोक आहेत. याचा अर्थ तुमचे चवीचे, पाण्यावरचे, जिभेवरचे, मूळचे हे जे संस्कार आहेत ते मेंदूमध्ये टिकले आहेत. म्हणून या पद्धतीने आपण विचार करू. तुम्हाला ज्या काही स्मृती आहेत त्या जन्मभर तुम्हाला चावत राहतात. वडील शुद्ध असताना काय झालं, तर त्याच्याही पूर्वीचे जे संस्कार असतात, जे संस्कार जर शुद्ध करायचे असतील, हे संस्कार जर शुद्ध करायचे असतील तर चांगल्या गोष्टी बोलाव्यात, शिरत्वाच्या गोष्टी मुलांना सांगाव्यात. आपल्याकडे त्याचीच चाल आहे. गायत्री मंत्रानं शुद्ध झालेलं पाणी जिभेवर घ्यायचं. हा दृष्टिकोन तुम्ही लक्षात घ्या. हा जो तुमच्याकडे निर्माण झालेला गतीचा भाग आहे तो लहानपणी तुमच्यावर कसा परिणाम झाला होता, तो लहानपणी तुमच्यावर कसा परिणाम करून गेला आणि तो परिणाम कसा टाळायला पाहिजे होता, हे तुम्हाला मी अगदी साध्या लहानपणच्या चुंबनाच्या उदाहरणानं सांगितलं. मग तो परिणाम तरुणपणी किती धोकादायक असेल हे समजून घ्या. पूर्ण विचार करून आता आपण जीवन चालवायला योग्य झालो ना? माझं पोट मी सांभाळतो का? माझं शिक्षण पूर्ण झालं का? हा अडथळा मी मध्ये नाही ना येऊ देणार. भलते विचार मी वाढवणार नाही ना. अशा एका निश्चयानं तुम्ही 21 वर्षानंतर जेव्हा पुढे येता त्यावेळी मेंदूची वाढ पूर्ण झालेली असते. योग्य अवस्थेत तुम्ही नवीन जीवनाला सुरुवात केली तर एकदम छान होईल. तोपर्यंत अस्वस्थतेची क्षेत्र जर तुम्ही वाढवली तर काय होईल सांगा बरं. आधीच आम्ही सुखानं विकले गेलेले गुलाम आहोत. पण ही सुखाची क्षेत्र आपण अधिकाधिक वाढवत गेलो तर आतापासूनच आपला बुद्धिविक्षेप होईल, शक्ती विक्षेप होईल आणि चांगल्या कामासाठी शक्ती वापरायला शिल्लक नसल्यामुळे आयुष्य बर्बाद होऊन जाईल. म्हणून पहिल्यांदा काळजी घेतली पाहिजे की जे वाईट संस्कार असतील ते धुवून पुसून स्वच्छ केले पाहिजेत. पूर्ण निर्धारानं, पूर्ण ज्ञानानं, पूर्ण विचारानं पुढे पाऊल टाका. असा एकदा निश्चय झाल्यानंतर जी एक शुद्धावस्था तुम्हाला करावीशी वाटेल, मनाचा समतोल जो करावासा वाटेल, सुख आणि दुःखाच्या पलीकडे जावंसं वाटेल, ती अवस्था म्हणजे ध्यान. झोपेच्या नाईलाजापेक्षा निराळी अवस्था म्हणजे ध्यान. ध्यानामध्ये कामविकार वाढतो, हे पुन्हा एकदा लक्षात घ्या. हा निसर्ग आहे, एक कोडं आहे. विचार न करणाऱ्याला ते लक्षातच येत नाही. मी तुम्हाला धागे देतो. लहानपणीच आपण स्पर्श, कामविकार, गोड दिसणं, गोड असणं ह्या सगळ्याला सुरुवात केलेली असते. त्या विचाराची काय चूक आहे? लहान मुलगा पुढे जससा मोठा होत जातो तसं ते विचार वाढतात.
मेंदूमध्ये ओठाला हाताखालोखाल 11% रिप्रेझेंटेशन प्रतिनिधित्व आहे. हात आणि ओठ मिळून शरीरात 25% मेंदूचा भाग व्यापतात. त्यापैकी दोन बोटांनी ओठ झाकले जातात. याचा अर्थ हात आणि ओठ मिळून शरीराचा 5 ते 10% भाग असेल. या 5 ते 10% भागात मेंदूत 25% अपेक्षा आहे. म्हणजे जवळजवळ असायला पाहिजे त्याच्यात दसपट जागा आहे. याचा अर्थ यावर झालेले संस्कार आहेत ते प्रचंड प्रमाणात होतात. ते काढून टाकणं महामुश्किलीचं काम आहे. रूट कसा होतो हे सांगतो. पाण्याचा आविष्कार आहे. तो कसा जातो? जिभेतनं किंवा हातातनं. तो पाठीच्या कण्यामध्ये जातो आणि तिथनं मेंदूच्या सेन्सरी एरियाकडे जातो. मेंदूच्या मध्यावर मोटर एरिया म्हणजे सेन्सरी एरिया असे दोन भाग असतात. तिथे तो स्पर्श जातो. ओठांकडचा विशिष्ट ठिकाणी जातो. हाताचा स्पर्श, विविध ठिकाणी घेतलेली छायाचित्रे, विशिष्ट ठिकाणी तो तिकडे गेला की मेंदूत निरनिराळे भाग आहेत. मनक्रांती डायरीच्या 3ऱ्या कव्हरवर यातले बरेचसे भाग दिलेले आहेत. आता तर लहान लागण्याचा भाग कोणता हेही शास्त्रज्ञांनी शोधून काढलं आहे. बेटा प्लस प्रेडिक्ट्स मध्ये मी त्याचे काही संदर्भ दिले आहेत. सेन्सरी एरियामध्ये याचे निरनिराळे संदेश येतात. ते एकत्र गोळा झाल्यानंतर मोटार एरियाकडून आज्ञा मिळते. तोपर्यंत काय होतं तोपर्यंत एखाद्या वस्तूचं ज्ञान झालं की शॉर्ट टर्म मेमरी म्हणून एक स्थळ आहे. तत्कालीन स्मृती आणि लाँग टर्म मेमरी कायमची स्मृती मध्ये त्याचं रूपांतर होतं. अशी एक जागा आहे. लहानपणाची ती आठवण म्हणून आपल्याला येते. तिथं तो संस्कार जाऊन बसलेला असतो. तो दृढ झालेला असतो कारण तो सर्व ठिकाणी झालेला असतो. असं केलं की सुख होतं ही स्मृती कायम होते. हापूसचा आंबा चोखल्यानंतर गोड वाटतो आणि शेण चोखण्याची कल्पना केली तरी घाण वाटते. ही स्मृती कोठे आहे? तर पेरिएटल लोबमध्ये एका विशिष्ट जागी आहे. म्हणून त्या वेळेचे जे संस्कार असतात ते एकत्र होतात. त्याच पद्धतीनं पाण्याचे संस्कार एकत्रित होतात. राजा, तू माझा मोठा पराक्रमी मुलगा होणार आहेस. हा संस्कार ज्या मुलामध्ये दृढ होतो तो मुलगा वीरत्वाच्या गोष्टी ऐकवतो, शौर्याच्या गोष्टी ऐकतो, मोठा होतो. लोकांना वाटतं की आपण लहानपणी संस्कार कशाला करायचे? तुम्ही लहानपणी जसे संस्कार कराल तसे ते मूल होणार आहे. मोठेपणी ते मूल तुमच्या हाताबरोबरच जातं. म्हणून मी पालकांना सांगतो की लहानपणापासून या मुलांची हेतुपूर्वक अशी जोपासना करा. जीवनाचा अर्थ तरी काय आहे? मी जन्माला कसा आलो आणि मरणार आहे कसा? मध्ये जे कालांतर आहे जीवनाचं त्यातला प्रत्येक क्षण मोलाचा आहे आणि तो मोलाचा क्षण कसा मी शुद्ध करून घेईन हा मुद्दा आहे. एकदा पाण्याचा स्पर्श झाला की तो थेट संबंध शरीरभर जातो कारण हा गुणच आहे त्याचा. मोटार एरियामध्ये सुखाच्या सगळ्या संवेदना तो स्पर्श पोचवत असतो आणि त्या संवेदनाच्या स्मृती मेंदू शरीराच्या प्रत्येक भागात पोचवतो आणि ती पोचलेली स्मृती कंडिशन रिफ्लेक्सप्रमाणे काम करते. पावलोवने
कुत्र्यावर प्रयोग केला, तो तुम्हाला माहीत असेल. कुत्र्याला भाकरी दिली आणि घंटा वाजवली. भाकरी खाताना कुत्र्याच्या तोंडातून लाळ गळते. असे अनेक वेळा केल्यावर भाकरी न देता नुसती घंटा वाजवल्यावर कुत्र्याच्या तोंडातून लाळ गळली. याला कंडिशन रिफ्लेक्स म्हणतात. याचंच एक दुसरं उदाहरण देतो. एक माणूस मिलिटरीत गेला. तिथे 20 वर्षे अटेन्शन, अबाउट टर्न, राईट टर्न शिकलेला. नंतर त्याला तेथून काढल्यानंतर तो घरी आला. बायको म्हणाली, नदीवरून घडाभर पाणी भरून आणा. तो करतो काय? बायकोचं ऐकलं पाहिजे ना. घडा घेऊन नदीवर पाणी आणायला गेला. पाणी भरून घडा घेऊन तो परत यायला लागला. येताना एका झाडावर पोर बसलं होतं. त्याला चेष्टा करण्याची लहर आली. तो मोठ्याने म्हणाला, अटेन्शन. त्याबरोबर त्याच्या 20 वर्षाच्या सवयीप्रमाणे तो हात खाली करून ताठ उभा राहिला. वरचा घडा खाली पडला. अटेन्शन म्हटल्यावर हातापायांना जी इतकी वर्ष सवय होती तेच त्यानं केलं. म्हणजे शरीराच्या कणाकणात आठवण साठलेली असते. मग अशी भिनलेली वाईट आश्रम काढून टाकण्यासाठी रिव्हर्स फ्लेक्सेस उलट प्रक्रिया करावी लागते. त्यासाठी ध्यान केले पाहिजे. ध्यान शिकवणं ही सोपी गोष्ट नाही. पण ध्यानाचा मूळ अर्थ असा आहे, धी अधिक न. धी म्हणजे बुद्धी. धी म्हणजे न करायची म्हणजे ध्यान करायचं. धी न करायची म्हणजे ध्यान करायचं. मग ते कसं करायचं? अनेक पद्धती आहेत ध्यानाच्या. त्यापैकी एक कुंडलिनी पद्धत. ती आपण पाहूया. समजा कुंडलिनी पद्धतीचं उदाहरण देतो आहे. या ध्यानामध्ये योग्य पद्धतीने मांडी घालून आसन घेतल्यानंतर पहिल्या चक्राजवळ कमरेच्या वर बंध निर्माण होतो आणि मग वाईट विचार येण्याचं मूळ थांबतं. ते खालून थांबतं, पण वरून सुरू होतं. आपल्या शरीरात 6 चक्र आहेत. डोळ्यापाशी आज्ञाचक्र आहे. पहिलं चक्र ओलांडलं पाठीच्या कणाच्या अंगानं वर वर जातं. आपण येतो कंठापाशी. विशुद्ध चक्र आहे कंठाशी. जिथं थुंकी आहे, लाळ आहे, ते खरं विशुद्ध चक्र आहे. आपण ते अशुद्ध केलं आहे, घाण केलं आहे. नंतर आज्ञाचक्र आहे. 2 भुवयांमध्ये आज्ञाचक्र आहे. तिथनं आज्ञा चुकीच्या सुटल्या तर त्या आपल्याला दुरुस्त करायच्या आहेत. यामध्ये श्वासावर ध्यान एकाग्र करायचं असतं. शांत बसायचं. योगा ध्यानाचे मी स्वतंत्र वर्ग घेतो, म्हणून इथे सगळं सांगत नाही. तत्त्व सांगून पुढे जातो. मी नाहीच. धी नाहीच. माझी अक्कल नाहीच. सुखदुःखाबद्दलच्या माझ्या कल्पना मी संपवून टाकून एकाग्र होतो आहे. झोपेची ही जी अवस्था असते तशा अवस्थेला मी जायचा प्रयत्न करतो आहे. मागे जात मी शून्यावर जातो आहे. माझा अहंकार मी असणं तपासणं. मी असणं हे नेहमीच मी असणं हे नाहीसं करतो. काहीही नाही. मी लोकांना म्हणतो, अरे तुम्ही लक्ष्मी म्हणता, ह्याचा अर्थ लक्ष कोणाकडे? मीकडे. मला संपत्ती पाहिजे. अशानं ती लक्ष्मी प्रसन्न होत नाही. सरस्वतीची आराधना केली तर लक्ष्मीचं माझ्याकडे सहजच लक्ष जातं. लक्ष्मी सरस्वतीचा समतोल आपोआप साधतो. ते काम ज्ञानाचं आहे, ज्ञानाचं साधन आहे. आणि ध्यान जर तुम्ही केलं तर ज्ञान समतोल साधेल. माझा मुख्य मुद्दा असा आहे की इथनं ज्या वेळेला आपण वर जातो ध्यानात, पहिलं चक्र ओलांडून
आपण दुसऱ्या चक्राकडे जातो. या दुसऱ्या चक्राचं नाव स्वाधिष्ठान चक्र आहे. तिथे पुन्हा तो कामविकार उद्भवतो. मागल्या सगळ्या आठवणी पुन्हा येतात. कारण ती जी मेमरी असते ती डिस्टर्ब करायचा प्रयत्न करते. बुद्ध जेव्हा पहिल्यांदा ध्यानाला बसले तेव्हा मार नावाची जी कामदेवता आहे ती तिथे आली आणि तिनं बुद्धाला चळवायचा, डिस्टर्ब करायचा प्रयत्न केला. पण तो स्थिर राहिला. मी या विकाराकडे लक्ष देणार नाही. ही वेळ आत्मशोधनाची आहे, तेव्हा इकडे मी लक्ष देणार नाही. पण आत्मशोधनाची आहे तेव्हा इकडे मी लक्ष देणार नाही. पण तिथे तुम्हाला काही काळ असा जातो की खूप अस्वस्थ वाटतो. त्याच्यावर तुम्ही मात करायला शिकलात की मग खूप अस्वस्थ वाटतं. त्याच्यावर तुम्ही मात करायला शिकलात की मग तुम्ही पुढे मधल्या चक्राकडे, मणिपूर चक्राकडे जाता. याला सूर्यचक्र असंही म्हणतात. एकदा या चक्रावरून तुम्ही पुढे गेला की अनाहत चक्र येतं छातीच्या तिथे. तिथनं विशुद्ध चक्र गळ्याच्या थोडं मागच्या बाजूचं किंवा या स्थानाचं जे चक्र आहे तिथनं हे पाण्याचं प्रकरण वाढतं. पोन मेसेंजेलिस यांना 2 मेसेजेस स्थानाकडे हे चक्र, तिथनं हे पाण्याचं प्रकरण वाढत जातं. 2 मेसेजेस असतात. रूटचं असं एक आहेत. इकडनं तोंडातून पाणी खाली जातं. एक स्पर्शामुळे झालेला तो भाग आहे. तो मेंदूच्या या भागाकडे जातो आणि इथून पाण्यामुळे ती स्मृती रक्तात भिनते आणि हे रक्त संबंध शरीरभर जात असल्यामुळे त्याचे तसे संबंध शरीरभर आणि हे रक्त संबंध शरीरभर असल्यामुळे त्याचे ठसे संबंध शरीरभर पोहोचतात. त्या बेताने ते मेंदूत सुद्धा येतात. मानसशास्त्रात एक गोष्ट आहे. एक इटालियन मनुष्य फ्रेंच, जर्मनी आणि अमेरिका अशा 3 ठिकाणी राहायला गेला. तो एका अपघातात सापडला. त्यावेळी इंग्लिश भाषा तो शेवटी शिकत होता ती प्रथम विसरला. नंतर जर्मन भाषा विसरला आणि नंतर फ्रेंच भाषा विसरला. शेवटी त्याची मातृभाषा इटालियन तीच टिकली. नाना फडणवीसांकडे एक बहुभाषिक होता. तो म्हणाला, मला 56 भाषा अगदी चांगल्या येतात. माझी मातृभाषा कोणती हे ओळखून दाखवूया. नाना फडणवीस म्हणाले, ओळखतो ना. आता दरबाराला वेळ नाही. उद्या सांगतो. तुमचं आव्हान मी स्वीकारलंय. रात्री याला भरपूर जेवण घातलं. तो झोपला. गाढ झोपी गेल्यावर एक घडाभर पाणी त्याच्या तोंडावर मारलं तेव्हा तो कानडीत ओरडत उठला, हे काय करता? कानडी हीच त्याची मातृभाषा. असा निर्णय नानांनी दिला. तो बरोबर हीच त्याची मातृभाषा असा निर्णय नानांनी दिला. तो बरोबर ठरला. आता पहा, बाकीचं सगळं अहंकाराचं मूळचं कानडी अगदी मागे जात पाहिलं तरी मूळचं आठवतं. एखाद्या माणसानं तुमची परीक्षा पाहण्यासाठी यावं. तुला डॉक्टराने सांगितलं हे पेढा खाऊ नको. ते तुम्ही कबूल करावं आणि मग पालकांनी तुमची परीक्षा पाहण्यासाठी म्हणावं, अरे घे रे थोडासा. डॉक्टरांनी सांगितलं म्हणून काय झालं? मग तुम्ही म्हणायचं, बाबा ठीक आहे, तुम्हीच आग्रह करता म्हणून घेतो. तसं जर झालं तर बापही मूर्ख आणि तुम्हीही मूर्ख. त्याच्या आग्रहाखातर घेता काय तुम्ही लोक चोर, डॅम्बिस असता. मुलांच्या सारखी डॅम्बिस इतर जाती मी पाहिली नाही. त्यांना लग्न करायचं नसतं, पण आई फार आग्रह करते म्हणून आम्ही लग्न करायचं.
वडील फार आग्रह करतील, आई फार आग्रह करते म्हणून तुम्ही लग्न करणार, वडील फार आग्रह करतील म्हणून तुम्ही हुंडा घेणार, आणि सगळे बायको फार आग्रह करते म्हणून मुलगा होणार. तुम्हाला स्वतःचं काही नसतं. हे सगळं खोटं. आपण एकदा निश्चय केला की तो ब्रह्मासारखा कायम ठेवला पाहिजे. जरासुद्धा इकडे तिकडे चळता कामा नये. जी प्रामाणिकपणाची भावना असते ती दडपून चालत नाही. तुम्हाला स्वादिष्टांचक्राचे थोडे विचकवायला येतील, पण जायचं नाही तिकडे. परीक्षा घेतली जाते. ध्रुवाची परीक्षा घेतली गेली. त्याच्या अंगावर वाघ साप सोडले गेले. मग देवाने दर्शन दिले की देश मानायचाच झालं तर परीक्षा न घेतल्याशिवाय दुचाकीला तू मानू नकोस. परीक्षा घेतल्याशिवाय साधं तुम्हाला BA सुद्धा पास करत नाहीत. तुम्ही असं म्हणू शकत नाही की तुम्हाला BA सुद्धा पास करत नाही. तुम्ही असं म्हणू शकत नाही की या कॉलेजात मी फी दिली आणि पुन्हा अवघड प्रश्न त्याच्या अंगावर वाघ साप सोडले गेले. मग देवाने दर्शन दिले. देव मानायचा झालं तर परीक्षा घेतल्याशिवाय साधं तुम्हाला BA सुद्धा पास करत नाहीत. तुम्ही असं म्हणू शकत नाही की या कॉलेजला मी फी दिली आहे आणि पुन्हा अवघड प्रश्न तुम्ही आम्हाला विचारता काय. हे जसं तुम्ही म्हणू शकत नाही, तसंच ज्यावेळी शुद्ध व्हायचा तुम्ही प्रयत्न कराल, आयुष्यात काही कर्तबगारी मिळवण्यासाठी ध्यान करायचा प्रयत्न कराल, त्यावेळी असं म्हणून चालणार नाही की अशा चमत्कारिक भावना आमच्या मनात का येतात. त्या भावना ओलांडून जायच्या असतात. तुम्ही म्हणाल हव्यास टाळायचा आम्ही प्रयत्न करू, पण ह्या चुकीच्या वात्सल्यानं काही लोकांनी आमच्यावर संस्कार केले आहेत. त्याचा अर्थ काय करायचं. त्याचं काय करायचं. मग त्याची आव्हानं स्वीकारायची असतात. ते करेपर्यंत जी चलबिचल होईल, ते अस्वस्थ वाटेल, ते सोसायचं. गीतेमध्ये एक अप्रतिम विचार कृष्णानं अर्जुनाला सांगितला. तू सहन करायला शिक. आयुष्यात तुला देह मिळाला आहे. या देहासकट काही दुःख भोगायला शिक. शील हे सगळ्यात उत्तम असतं. सगळ्यात मोठं शील जर असेल तर ते म्हणजे सहनशील होणं. मला दुःख झालं, त्रास झाला, सगळे लोक असेच वागतात असं म्हणू नको. हे तुझ्या कर्माचं फळ आहे. शांत रीतीनं, भव्य रीतीनं, दिव्य रीतीनं तुला देहाचं सोनं करायचं असेल, आयुष्याचं सोनं करायचं असेल तर सहन करायला शिक. हा ध्यानाचा मार्ग गीतेनं अतिशय चांगल्या पद्धतीनं या अध्यायात सांगितला आहे. त्याचा योग्य अर्थ तुमच्या आयुष्यात तुम्ही काढा. योग्य वाटलं तर त्याचा योग्य वापर करा, पण वापर करता आला नाही तर सोडून द्या. मुळात हरू नका. भलत्या वेळेला निर्माण झालेल्या इच्छा हा केवळ तुमचाच गुन्हा आहे असं मी मानत नाही. पालकांचा, शेजाऱ्यांचा, नातेवाईकांचा, आमच्यासारख्या समाजात वावरूनसुद्धा मुलांकडे दुर्लक्ष केलेल्या लोकांचा तो गुन्हा आहे. आम्ही तो दुरुस्त करायचा प्रयत्न करतो आहोत. पण तुम्ही साथ द्या. तुम्ही बळी पडू नका असं मला तुम्हाला प्रार्थनापूर्वक सांगायचं आहे. एका पराक्रमी देशासाठी आणि पराक्रमी भवितव्यासाठी माझं तुम्हाला मागणं आहे की तुम्ही नव्या पद्धतीनं समर्थ व्हा. त्यानं जी काही भक्ती शक्ती मिळेल ती आपण पुढे साधायची आहे, रक्तासाठी आणि स्वतःसाठी. हरिओम तत्सत. समाजात काळोख पसरला असताना उजेडाची एक दिवलीसुद्धा राज्य करते. मला मिळालेले मी इतरांना देऊन खाईन, त्यामुळे पोटातली भूक निम्मी राहील, पण हृदयाची भूक शमलेली असेल. स्वार्थ साधून पाहिला आहे, परमार्थ साधून बघा. भोगीन बघितले, त्यागून पहा. ही स्वामी विवेकानंदांची काही
ओळी मी वाचून दाखवल्या. ओम शांती शांती शांती.